गाईज वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर गाईज आज आपण चालले आहोत फिरायला. कुठं चालले आहोत ते ना माहिती, पण चालले आहोत पहिले एकविराईचं दर्शन घेऊ इतका माहिती आहे फक्त. तर गाईज ऋषा आलेला आहे आपला. ऋषा आणि मी इथं वेट करतो. अजून आपली पोरा यायचे आहेत. ती पोरा आल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि 3-4 दिवस चालले आम्ही. किती दिवस चालले आहोत? 3-4 दिवस. कुठे चालले होते दोघांना पण माहिती नाही आम्हाला. आम्ही एकविराला पहिला दर्शन घेऊ, नंतर भाईची इथं वस्ती आपली फर्स्ट फुल सोय ऋषाबाई करून सांगलीला. तिथून पुढचा काय माहितीच ना आम्हाला. गाईज नंतर पोर आल्यावर भेटू आपण. अजून आलं नाही. कटाळले मी इथं बसून मी आणि ऋषा. तर ऋषा 2 शब्द यांच्यासाठी. माधुरचुदे झाले शिवा नको देवरा. आपला फॅमिली ब्लॉग आहे. फॅमिली ब्लॉग. आयुष्य पोरा आलेली परत एकदा नवीन ट्रिप वर पकी लेट आल्या. हा थोडासा लेट झाला. मोरेशे आम्ही निघलो. टॉक इंग्लिश. टॉक इन इंग्लिश. टॉक इन इंग्लिश. तर गाईज गणपती बाप्पा. गाईज याचा थोबारमाना बघायचा नाही. छोटू गाईज रातभर झोपला ना आमच्यासाठी. तर धन्यवाद. डेडिकेशन. गाईज भिवंडीवरून आलाय. भिवंडीवरून आलाय. 7 जण आहे निघालोय आम्ही. नियोजन मास्टर. हा 5-6 पर्यंत पोहोचतोय आम्ही. काय सांगताय ठाकरे. तर गाईज आता आम्ही निघतो. मटन नको सांगू. मटन नाही चिकन. घड्याळ दाखव तुम्हाला. तोच आहे ना. गावी काय सांगू. तर गाईज आता आम्ही पुढे गेल्यावर दाखवतो काय सीन येतो. तर गाईज आम्ही पोहोचलो एकविराला. तर गाईज आम्ही एकविराला पोहोचलो. Yes guys, now we are in Ekvira temple. वाकड मध्ये फुल केलं चालेल ना ऋषा. हॅलो. हा ऋषाला आला. गाली असते. तर गाईज आम्ही आलो आता आईच्या भेटीला. दर्शन घेऊ एकदम ओके मध्ये. हा चालेल. हा चालेल. आता आम्ही आल्यावरती ब्लॅक मांबा आहे राहुल. काय ब्लॅक मांबा. ब्लॅक मांबा गाईज तुम्ही चष्मा बघू शकता. ए किरण रेट ऑफ दिस चष्मा 30,000. गॉगल चष्मा नाही. 30 रुपया चष्मा. ओरिजिनल आहे. मग ईव्ही असली तर टाटा आहे ना. असं नसतं. टाटा बिटा काय नाही. टाटाची डायरेक्ट ब्लॉग मध्ये बोलतो. टाटाची सर्व्हिसिंग फालतू आहे. टाटाची सर्व्हिसिंग फालतू आहे. हा त्याला कुठे पाठवला. फोटो काढ. चढतो मजून म्हणतोय. आमचे तर राहतात. कोण हे कोपर घेणार राहतात. कोपर घेणार सकाळी आपल्या गल्ली बाहेर होतं माहिती का. हंटर घेऊन. पोचलो आम्ही आता. स्वर्ग. पोचलो आम्ही. धर ब्लॉक कर. थांब अल्ट्रावाईड मध्ये. मुखदर्शनच घेतला. निघतो कारण की आम्हाला लवकर जायचे. आता इकडे पोहोचायला जरा टाइम लागेल आम्हाला. किरण किती वाजतील आपल्याला. मला माहित नाही. आहे ओमकार ठाकूर.
गाईज त्या पोरी आपल्याला विचारला हुईज दिस आय एम ओमकार ठाकूर विषय आहे का आपला. गाईज योच तो पोर आहे त्याने फुकाटचं पेढ खालेलं आहे 4 वेळा. चेहरा मासूम आहे पण मासूम चेहऱ्यावर जाऊ नका पाका गेलेला केस आहे. सबस्क्राईब करा लवकर. सबस्क्राईब करा बोल. लाईक शेअर सबस्क्राईब. हा तुझं नाव काय. माहित नाही. किरण मुकनर सगळीकडे मुक मारतो यो. गाईज बघा आपल्याकडे फुकाट भेटम पडलेली नाही तर 4 डाबा 20 रुपयाला. दादूस काय कमी कर. हा दादूस काय कमी कर. कमीत ना करी तो बघ बा फेमस करता आम्ही. हा घ्यायचा का मग टाकरे आता काय घ्यायचं मग आता. तुम्हाला 2 घ्या आम्हाला 2 बस झाली का मग. हे आता 2-2 टाक याच्या काहीतरी. ही एक्स्ट्राच 2 घेतले. अजून काय घ्यायचा. हे बोरा कशी आहे ती पण 20 ला. ती 2 दे मग आता. ती बोरा दे 2. हा जरा भर ती भर. आपल्याला आपल्या इकडचा दादूस भेटले. दादूस ब्लॉगचा चॅनलचं नाव सांग पटकन. चॅनल माझं नाही माझ्या मित्राचं आहे बॉन्दावीस करून. तो सगळे गाईड्समध्ये जातो तो आणि बाकी काय नाही आम्ही त्याची मदत करतो. त्याला कॉन्टेंट देत असतो जास्त नाही. मग आम्हाला पण काहीतरी पुरं टाकला आमचा पण जाऊ कॉन्टेंट पुरं जाऊ दे. हा सबस्क्रायबर वाढू दे आमचं पण. कोलॅब करूया आपण. चला सोबत. मग आता आम्ही चालू कोल्हापूरला. येतं का बोल. कोल्हापूरला जातोय. हा आता लवासावरून आले. चालेल. हॅपी अँड सेफ जर्नी टू यू. इंस्टाला चॅनलचं नाव काय. ओमकार ठाकूर ब्लॉग्स 4797 लिहून घे. इंस्टावर आयडी भेटेल. हा इंस्टावर पण तोच नाव आहे बघ. MR ब्रँडेड ओमी 4797. 4797 काय सांग मला. अरे 4797 आमच्या फादरच्या स्कूटीचा नंबर आहे भाई. लकी नंबर आहे आपल्याला तो. तू हा भले गाडी छोटी आहे आपली. सुरुवात तिथून आहे. हा सुरुवात तिथून आहे आपली. काय ना ओमकार MR ब्रँडेड ओमी. ओमकार ह्याच्यावर करतो ओमकार ठाकूर ब्लॉग्स. हा 4797. अच्छा ते पुढे नंबर पण आहे का. हा 4797 टाकला का डायरेक्ट माझा पहिलाच फोटो येतो बघ. ओके चला टाटा बाय बाय सी यू. आप्पा बघा कसला फोटोशूट करतो. कसला बघा आप्पाची नाजा कधी भाई. चला गाईस आता जातो गाडी बसायला. लेट्स एन्जॉय गाईस. पिकलेले सारखं आहे आमची गाडी आणि आमचं आणणारी येड. आपण दोघं राहिलोय. जनरेटर एक संपवलं अख्खं. अरे 20 रुपयाला एक. अर्धे कापची पण नाही ती. 4 पण नाही नको. गॅरस काढेन. गोड आहे मला खाऊ दे. हे गोड आहे बघ. अरे नका नाही. अरे भोसरीच्या गाडीत सांडलं ना गाण मारी नाही. हे गोड आहे बघ. अरे हे पिशवीत घे. नमक टाकलंय सगळं. गाईस आता आम्ही एकविरेशी निघलो. आता धनगरवाडीला चला बुक केली आम्ही धनगरवाडी. आता इथं बसायचा. काहीच आता जेवतो आणि तुम्हाला भेटतो. टाटा बाय बाय. बीट लागेल ना. मटन रान आमची पब्लिक फोटोशूट चालू आहे. मला बेकार भूक लागली. मी जेवायला आता आपण जेवायला आलेलं आहे. योच तो ज्यांनी लांडी पोर पटवली होती. ऋषा # लांडा. आता आज त्याचा वार आहे शुक्रवार. तो आज नमाज पडायला भेटते नाही भेटते त्याचा.
त्याचा भाव, हा बरोबर. यो बैलाचं मटण खाऊ. हे व्हेजिटेरियन आहे. यो आपल्या आप्पाचा हॉटेल आहे इथं, हॉटेल धनगरवाडा. गाईज प्लीज विजिट करा. हा काला चिकन खायचे गाईज, बघा बघू शकता तुम्ही. स्पेशल ब्लॅक वाला. आणि आता ज्वारीची भाकरी येतं आपली. काय ऋषा तुला कसं वाटतं आपली? मस्त मस्त एकदम मस्त का? पण विजिट करा. हा हॉटेल धनगरवाडा. चालेल चालेल. एक नंबर चिकन, एक गरम गरम स्पेशल इथला. ठाकरे तुला काय वाटतं? मनावर भूक लागले काहीच. कसा दिसतो मी कमेंट करून सांगा. तर गाईज हे बघा, आमच्या वहिनीनं दाखवायला व्हिडिओ करतो बघतो. गाईज हे ते यांना काय बोलतात रे? हे छक्क्यानं काय बोलतात रे? हे छक्क्यानं काय बोलतात रे? हा गे गे ना हिंदीमध्ये. हिंदीमध्ये काय बोलतात हे? हिंदीमध्ये हे किरण किन्नर. हा किन्नरनी याला सांगले आपलं घे. चला गाईज जेवून घेऊ आपण. बघू शकतात आपण काम काढलेलं आहे. त्यामुळे कसा होता काला चिकन? एक 100% भेट द्या इथं हॉटेल धनगरवाडा. एक नंबर या बघा, 101 आयटम. ऋषा काय? मोरे रेस्टॉरंट. हा मोरे रेस्टॉरंट. मोरे रेस्टॉरंट अँड बार. आता संध्याकाळी जाऊ ना आपण ऋषा ओयो हॉटेल. ड्रायव्हर आमचा बदललेला आहे. ब्लॉग येईल का नाही का तर आम्हाला काय भरोसा ना. आता आम्ही भजन बिजन गायचा सुरुवात तर केले ना. पुरा माणूस पण तसलाच बसले. वॉटर पार्क बघ भर देऊ का तुला वॉटर पार्क? हे काहीच. आता आम्ही जवळ जवळ हे कुठं आले आपण? गाई कुठेतरी आलो आम्ही. बघू आता हे कुठं आलो? गाईज आता साताऱ्याला पोहोचलो. गाईज किरण किरण गावला. तर गाईज आता आम्ही चहा प्यायला थांबलो. बघा मुतायला कशी टाका शकतो. गाईज नल फुटाची बारी आली. आता गेला लेडीज बाथरूम मध्ये. गाईज लेडीज बाथरूम मध्ये घुसलेत. गाइस अण्णा इज अ लेंडू गाय. शेर आगे गाइस. गाइस किंग इज बॅक. याची टाकी बारकी. चहा पिऊन झालेला आमचा. हे कुठला चहा पिला आपण? नाही ना अमृत तुल्य काहीतरी चहा. कुठला पिला आपण? सगळं आयटम सोबत बिजी आहेत. नमस्ते नमस्ते अमृत तुल्यम. महायुती गँग. महायुती गँग. याला मारा. ये इकडे 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 ये ना ग. इकडे ये ग. ये ग इकडे ये ग. आम्ही पोहोचू साताऱ्याला. साईंची भव्य दिव्य मूर्ती बघू शकता तुम्ही. आपला कॅमेरा जरा पाय बांधले. आता गाडी किती आवायचा वास जर मारली गाडी. मग मागापासून मी काय सांगत होतो गाडी वासासाठी बोलतो.
जिवंत ते राहील का ते रात्री आपल्याला ते फ्राय करता येईल का गेले गेले कापायचं सागरदादा शिंदे त्यांची गाडी सागर शिंदे सीट बेल्ट लाव काय सांगा कुणीकडे जाणार आहे फोन लाव थंडा मिठा घ्यायला हाडाला गाडी इथं बघू शकता तुम्ही पावांचं केक पण भेटतं अजून हे बोले थंडा 100 वाला रेड बुल पण आहे आणि रिओ पण आहे घ्या पाहिजे ते घ्या बोल गाईज आम्ही साताऱ्याला आलो तरी पण लोणावळा चिक्की अजून आहेत इथं माझ्या नाही बघायला आणि इथं साताऱ्यामध्ये रिओच नाही काय करा 2-2 रिओ घेऊन जायला लागतं आम्हाला रिओ समजते त्यांना 2-2 रिओ घेऊन जायला लागतं 7 जण 2-2 रिओ कसा जमा जागा तुम्ही खांबाट थम्सअप घेतले आता काय करतील रिओच नाही इथं आणि शुद्ध शाकाहारी आपण काय सोबत झूम होतलाय त्या गाडी चालू इकडं ऐकू दे मला पाणीला आम्ही पोचलो आणि यो इथं आतमध्ये फार्म हाऊस आहे आपला ऋषाबाईचा गेट बीट फुल पॅक ऋषाबाई का आज आपण पोचलो हॅलो गाईस पोचलो बाई शेवटी पोचलो किरण जेवण बिवून काम झालेलं आहे आमचा कसा होता जेवण एक नंबर आणि इथं वेगळीच पद्धत होती जरा ते आम्हाला दोघांना माहिती काय पद्धत होती त्याच्यामुळे आम्ही काय बोलत नाही त्या गोष्टीवर आम्हाला जमू नाही त्या असा विषय होता काहीतरी पण टेस्ट एक नंबर होती काकूनी पण सोय आमची एक नंबर केली आता आम्ही बॅगा वेगा उतरवत आहोत आता पहिली नवरी आली बाहेर काय चेंज करता मी स्वेटर घालणार फक्त बघू शकता तुम्ही हा तो जंगल कुठला रे टी वशी नाव येतं बघ टी वशी काहीतरी नाव येतं सफारी करायला जातात तिथं नाही ती वर्ष नाव अमेझॉन तू जायचं नाही तो हे ना रे ताडोबा एवढा डेंजर आहे ते ट्रॅक्टर घेऊन चाललो आम्ही आता ताडोबाच्या जंगलात हा फ्लॅश नको रे नाही फ्लॅश कशाला त्याला पण दिसला पाहिजे ना पुढचा काय करणार आमचे कांड कर ना दोन कॉन्टेंट भेटेल 2 प्रेम बंधू ते बसले बघ रावल्या बसले बघ कसे खाली पाठवा ते बसले का कधी ट्रॅक्टर बिक्टर वर गंजेडी आहेत ते शेकोटी फ्लॅश चालू कर दिसतोय का अंधारात दिसतं ना तू क्यूट आहे ना तू दिसणार नाही का बघ आता दाखवतो गाईस संतोषचा मुलगा हे ऋषिकेश आहे ऋषाचा मोठा भाऊ आहे लग्न ऋषाचा बारका भाऊ तुला वहिनी पसंत आहे का नाही ती गाईच आता आपण इंटरव्ह्यू घेऊ कॅमेरामॅन आहे थांब हे ऊसाचा दांडा घालतोय तू थांबू नको बोला पाठ दिशी
हॅलो 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 गाईज. इंग्लिश का मराठी? मराठी हिंदीत बोल. तर गाईज आता आपण आलो आहोत सातारामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये. ऋषी उठले. आम्ही आलो ऋषी यांच्या गावामध्ये. तर त्याचा छोटा भाऊ आपल्याला भेटलेला आहे. तर तुमचं नाव काय? वैभव उथळे. वैभव उचले. मागच्या इंटरव्ह्यू मध्ये आम्ही विचारला होता ह्याला पण त्यांचं नाव काय यांचं. तर ते बोललो होतं ऋषिकेश. नाही ऋषिकेश उठले, पण त्यांच्या पप्पांचं नाव नव्हतं सांगत. तर तुम्ही पप्पांचं नाव सांगत का नाही? तुम्ही पण नाही सांगितला. त्याचा ठोस कारण काय? पप्पांचं नाव काय? तुमच्या पुढे मी उभा आहे ना, फादर कशाला घ्यायचं? नाही नाही, फादर मुला तू आज इथं उभा आहे. वैयक्तिक भाऊ दोघं वैयक्तिक आहे. हा मग यंत्रणा स्वर्गात नाही त्याची, डायरेक्ट इथं आपल्या ऋषिकेश भाऊनी एक पोरगी बघितली. ही पोरगी तुम्हाला पण माहिती आहे. एक नाही आतापर्यंत 5वी पासून माहिती. 5वी पासून. तुम्हाला कशी वाटली? 9 वर्ष. 5वी चांगली. मग वहिनी तुम्हाला काय बोलतात? वहिनी माझ्या अजून गाठच नाही. मग तुम्ही 70 फेऱ्या मारल्या, मग तू काय घरी होता? बरोबर आहे. गाडी ड्रायव्हर तू गाडीचा काय? त्याला पण गाडी चालवता येते. कवा घसले ते गाडी पुढे. भाऊ खंबीर विषय गंभीर. बघू शकता तुम्ही भावासाठी काय पण. तर तुम्ही 70 फेऱ्या मारल्या, त्याचा पेट्रोल भावाने टाकला. अरे पेट्रोल दोघांना बी नाही टाकलं. भावाचं प्रेम नाही ते. मोठा भाऊ जुगाड करते, बारक्या भावाला जुगाड तिथंच गावला. नाही मोठ्या भावाचा आहे. तुझी पण काय नाही गाईज रिव्हील झालाच पाहिजे म्हणायचं. आता कमॉन मोठा भाऊ पण खाली बसलेला आहे. मोठा भाऊ पण खाली बसलेला आहे. चल वरती. वैभव असं तू अर्ध्यात जाऊ शकत नाही. तुम्ही दोघं होऊन द्या, मग बघू तुझं. चालेल ओके ठीक आहे. नेक्स्ट इंटरव्ह्यू ऋषिकेश उठले. तर ऋषिकेश यांचं 5वी पासून लफडं चालू आहे. तेव्हा तुम्ही कितवीला होता? सगळीकडे इंटरव्ह्यू घेत फिरते. ते ना जिथं जाईल तिथं अंड चावते. तेव्हा 7वीला होता. अंड चावायची सवय राहिली. पण तसंच केलं. 7वीला असताना तुम्ही एवढं कावटान होतं, तरी पण तुम्हाला ही योजना कशी काय सुचली का आयटम पाठवाय म्हणून? बोला आमचा 5वी पासून उठतोय. दुसरी पासून त्याला बोल. वैभ्या त्याला बोला. तुझ्या मुली पत्राची लावली. तू बोल ना पॉलिकॅप. तू बोल सर. पीयूसी सांग तू सर. लावून घेतलंय मी सीबीची. म्हण ते स्टेनलेस स्टीलचं वगैरे लावली. तुझी काय गांड होती? हा ऋषा मला जावायची सवय झाली त्याला. मी ऋषाला बोललो तुझी का गांड झालते? कशाला उगल कशाला काय टॉर्च तुझ्यावर मार रे. तुझ्या आईचा तुझ्या आईला तू मॅचिंग होणार रे. अरे बाबा लावड्या डॉक्टर राहणार फोटो काढतोय. लावड्याचं आतापर्यंत किती काय बोललाय. सगळ्याच काढलंय काढलंय का? कॅमेरा तर माझ्याकडे होता आता. तुझं पण काढले. पुढे कंटिन्यू. हा विषय बार काढलाय. हा गाईच आपण पुढं भार काढलेला आहे. आता परत आणि जावायला घेतोय आम्ही. म्हणजे मी बाळूना आणू का? तर या ठिकाणी आम्ही शेवटी करायला आलो होतो. फक्त नाव ऋषिकेश उठले, त्याही आमची काय सोय केली नाही. सगळी सोय केली आमच्या वैभव भावाने. त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद, आभार मानतो आम्ही. ऋषिकेश उठले तर काय गेलेला पीस आहे. तर भावाची आहे इंस्टा आयडी खाली मेन्शन करतो. हा ती इंस्टा आयडी मेन्शन करतो. फक्त फॉलो करा. तुम्हाला एक लफडा माहिती होता का? त्याचा 5वी पासून चालू आहे, तरी पण त्या लांडीवर जीव का केला? मुद्दा आहे. जीव उस्मानचा होता ना त्याच्या. तुम्ही काय बोलू नका. तुम्ही गप्प बसा. तुम्ही काय बोलू नका. तुम्ही गप्प बसा. तुम्ही उत्तर द्या. काय उत्तर दे? 5वी पासून चालू होता भावाचा. दे त्याच्या हातात.
मग त्या लांडीवर जीव का केला? त्या उस्मानची कोण लांडी? नाव सांगा की. आफरीन ना. पण तुझ्यावर जीव का केला? तुमचा भाऊ शुक्रवारी नमाज पडायला शुक्रवारी नमाज पडायला गेला होता. व्हिडिओ कॉलवर बोलायचा आहे ना. त्यो गाव गेला कराड. अरे किती व्हिडिओ कॉलवर बोलायचा त्यो. हे जे आयटम असले तुम मुझसे मिलने आओ शाम को, हम दोनों नमाज पढ़ने जाएंगे. हा डायलॉग होता भावाचा. ए मोरे मोरे डायलॉग ए मोरे तुम मुझसे मिलने आओ शाम को नमाज पढ़ने जाएंगे. त्याचा उत्तर दे म्हणा. तुम मुझसे मिलने आओ शाम को नमाज पढ़ने जाएंगे. काय तुम्हाला काय वाटतं? जाऊ दे त्याचा सोडतो का एवढा पटेल आहे का? ते पण जाऊ दे. त्याच्या आयटम बद्दल विचार. आकांक्षा वहिनी बद्दल काय काय माहित नाही. हो गया. 3 फंटर. ते जाऊ दे. वैभव तुझ्या आयटम बद्दल अरे त्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल काय लावण्याबद्दल विचारलं. आता भावाबद्दल जाऊ दे. त्याला मी विचारला होता क्वालिटी त्याची फ्युचर प्लॅनिंग. तो काय बोललात ना, म्हणजे त्याची लाईफ झंड आहे. तुमच्या फ्युचर वाईफ बद्दल तुम्ही काय बोलाल? कोण आहे तुमची? सध्या तर फिक्स नाही, पण ट्राय चालू आहे. तुमचा मला माहिती आहे, पण कुठं चालू आहे ट्राय? आता किती आयटम झाली कुठल्या गावात? फिक्स आहे. तुझ्या जवळ पॅन्टेत मुच्छी जाऊ दे. कुठल्या गावात? बेड आहे खाली झोपवा. वाकडा कानगीरला आयडी जात नाही, कारण कुणाला लांबरा अख्या गावाला युट्यूबला आता महाराष्ट्राला कळेल बघ आता. गाव कुठला? ए गपकी एवढं पर्सनल नको जाऊ. एवढं नाही पर्सनल नको गाईच. पर्सनल जायचं नाही. डायरेक्ट आपण पत्रिका आपल्या गाव सांगू शकतो. नाव नको सांगू, गाव सांगू शकतो. हा मग गाव विचारलं. हीच गाव आहे. इसगाव. हीच गाव आहे. हीच गाव. इसगाव हे जे आहे त्याचा नाही. इसगाव गाईच याच गावातली. आता चुकून ऋषाच्या फादरनं यो व्लॉग बघितला. गावात बोलाय तसं गाईच तुम्ही यांची इंस्टा आयडी पाहिली असेल. आयली शास्त्री ग्रुप्स अँड कंपनी. VS शास्त्री नाही ते नाही. VS शास्त्री ते आहे की आहे माझ्याकडे. नाव काय? बंटी बबली. हा ना. तर याच गावातले. तर घरी कधी सांगणार? तू गप ना, तुझी गाण बसती करून तुला आगीन टाकली. त्या दिवशी बापाची चप्पल तुटल त्या दिवशी सांग. बाप हाणणार नाही पायथ्याला. आहे ना तुझ्या बापाकडे बुटे पप्पा जोर ठेवतो घरात. हा एक्स्ट्रा ठेवतो. आणि वरनं पॉली का वायर बी आहे आणि पाईप बी आहे. वन साइड आहे माहित नाही. डायरेक्ट कॅन्सिल बोचत वन साइड आहे. डायरेक्ट ब्रेकर गाप गाप गाप. दोघा पण शाळेत एकच ठिकाणी होता का काय? हा 10वी पासून. तुम्ही 10वी केली होय? 12वी बी केली ना? 12वी बी केली होय. म्हणजे भावी इंजिनियर आहे दुसरा. ऋषाकडची काय अपेक्षा नाही? डिप्लोमाला नाही, ITI ला ऍडमिशन घेतलेलं नाही. प्रायव्हेट. तुमची फ्युचर प्लॅनिंग काय? डिप्लोमा प्रायव्हेट होता ना पण तो. तुमची फ्युचर प्लॅनिंग काय? मला विचार ना, मी सांगतो. तुम्हाला काय व्हायचं मोठं होईल? रंडीबाज. त्याच्यावर वाटत नाही. रंडीबाज व्हायचंय. गाईस रंडीबाज व्हायचं याला. फ्युचर प्लॅनिंग मारायची. उचलून मारायचं का दुखून मारायचं? त्याला काय आलं? ते मारतो तरी चुकून त्याला. ते मागे पुढे चालू ठेव यार, थांबवू नको. अरे मध्ये मध्ये जाऊन इग्नोर कर. किरण पायाखाली काय असू दे. मागा मोबाईल पाडशील त्याचा. असू दे. समोर झाड तोडवू नको. अरे काय रे रुस ते?
तो तिथं हलतोय पुढं किरणच्या पायाखाली बघ. साप असेल चावून दे असू दे हे बघ हलते असू दे हे बघ. कॅमेरामॅनचे गाईज बिबट्या गावला. का वाजलं रे हे बिबट्या काय लागलं किरण मुख करतो स्नॅप. गावी ना ऋषाला लेट येतं. तर गाईज झोपाची तयारी चालू आहे आता. बघू आता कसं काय रावल्या कसं काय नियोजन. तू काला दिसतो रे हेड सगळे. हा आता कोरा दिसतोय आता काय रावले बाय आता झोपाचा. किरण इकडे. मुळा आता आपण झोपणार आहोत तर तुझा काय मत आहे. तू झोपणार नाही का. हा मग थंडा पाहिजे.